हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज म्हणजे 3 जानेवारीच्या लग्नानंतर होईलच प्रेम या स्टार प्रवाहावरील मालिकेच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण पाहूया. काव्या देवीसमोर हात जोडून उभी असते, देवीकडे प्रार्थना करत असते. तेवढ्यात नंदिनी तिच्या बाबांना घेऊन तिथे येते आणि तिला आशीर्वाद द्यायला सांगते. तिचे बाबा नाही म्हणतात, परंतु नंतर ते काव्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि आशीर्वाद देतात. काव्य नंदिनीचे आभार मानते. नंदिनी तिच्या हातावर दही साखर देते आणि काळजी घे म्हणते. मोहितेंच्या घरातल्या एका तरी मुलीचा संसार सुखाचा हो असं म्हणते आणि तेवढ्यात काव्य म्हणते, एकाच का ताई, दोन्ही मुली देशमुखांच्या घरी लवकर परत जाणार. सी यू सून. नंदिनी ती गेल्यानंतर म्हणते, काव्य जाते याचा आनंदच आहे, परंतु तिकडे गेल्यानंतर तिला आणि जीवांना एकत्र पाहिल्यानंतर पार्थ राहू शकतील का? वसू आत्या आणि रम्याच्या खोलीमध्ये आशा साफसफाई करत असते आणि आशा रम्याला पाय साईडला घ्यायला सांगते. ती बोलते, पाय लागला की लक्ष्मी नाराज होईल. वसू आत्या आणि रम्या बोलते, तुझी जीभ आणि बोट खूप चालायला लागली. दिवसभर रील्स स्क्रोल करत असते. नंदिनीने कशी त्या मुलांच्या कानाखाली मारलं माळिनीला दाखवत होती. पण बरं का आशा, तिच्या बहिणीने जो खड्डा केला तो कधीच बाजूला जाणार नाहीये. पार्थ काव्याला कधीच माफ करणार नाही. आशा म्हणते, करतील हो. एकदा काव्याताई परत घरी आल्या ना, ते माफही करतील आणि नांदवायला पण लागतील. रम्या तिच्यावर ओरडते. वसू आत्या तिच्या जवळ येते आणि जीभ दाखवायला लावते. तेव्हा आशा घाबरते. वसू म्हणते, चटका देणार नाहीये. तेव्हा आशा तिला जीभ दाखवते. नंतर वसू म्हणते, जिभेवर तर तीळ तर नाहीये, तुझं बोलणं खरं होणार नाही. मानिनीचा कॉल येतो आशाला आणि तो स्पीकरवर ठेवायला सांगते. मानिनी म्हणते, लवकर आरतीचं ताट घेऊन ये, लक्ष्मी येणार आहे. आशा म्हणते, कोण लक्ष्मी? तर मानिनी म्हणते, थोरली सून काव्या. आणि आशा तिथून निघताना वसू आत्या आणि रम्याला म्हणते की जिभेवर तीळ नसेल तरी बोलणं खरं होतं. रम्या म्हणते, मी तिला या घरात शिरूच देणार नाही. आई आणि रम्या निघताना पाय घसरून पडतात. वसू आत्या तिला म्हणते, उठवते आणि म्हणते, लक्ष्मीवर पाय ठेवला म्हणून मिळाली वाटतं शिक्षा. काव्य बेल वाजवते आणि पार्थ दरवाजा उघडतो. इकडे जीवा बेल वाजवतो आणि नंदिनी दरवाजा उघडते. पार्थ शॉक होतो. काव्य म्हणते, ही फिसकारलेली मांजर तिच्या आर्किटेक्ट बोक्याला परत मिळवणारच. इकडे जीवा बाहेरच उभा असतो. नंदिनीला म्हणतो, तुझा ओरडा मिस करतोय, तू माझी लाईफलाईन आहेस. कितीही दिवस लागले तरी हा पसारेवाला आपल्या चकाचक बाईला घरी घेऊनच जाणार. काव्य आतमध्ये येऊन देवाचं दर्शन घेते. पार्थ तिथे येतो आणि म्हणतो, हे बघा तुम्ही. नंतर थोडा वेळ तिच्याकडे पाहतो. ती हसते. नंतर तो तिला म्हणतो, असं हसू नका. काव्य म्हणते, असं म्हणजे कसं? ती परत असं हसते. तिकडे आई बाबा तिथे येतात आणि बाबा खूप खुश होतात. आशाला म्हणतात, मिठाई मागव. नंतर आई बाबा म्हणतात, मटण आणूयात. नंतर पार्थ म्हणतो, तुम्ही इथे राहू शकत नाही. काव्य, काऊ धने. मानिनी तिकडे येते. म्हणते, एक नंबर कारभारीण बाई. पार्थ दोघांना गप्प बसायला सांगतो आणि काव्याला म्हणतो, तुम्ही इथे नाही राहू शकत. इकडे जीवा नंदिनीला म्हणतो, मी इथे राहणार. वचन दिले तू मला. तू तिला 7 डिसेंबरला घेतलेले वचन आठवायला सांगतो. नंदिनीने त्याला वचन दिले असते, तुम्ही जगातली कोणतीही गोष्ट मागितली तरी ती त्यांना देणार. जीवा म्हणतो, आठवलं की नाही? तुझ्या हाताने औक्षण कर आणि मला घरात घे. नंदिनी म्हणते, हे बघा, मी तुम्हाला घरात घेणार नाही. मी तुम्हाला ते वचन अगोदरच्या जीवांना मी दिलं होतं. आता मीच आधीची नंदिनी राहिलेली नाही, तर त्या वचनाचं करायचं तरी काय? त्यामुळे चुकीची दारं वाजू नका आणि आपल्या घरी परत जा. तेवढ्यात नंदिनीची आई येते आणि म्हणते, जावई बापू. जीवा म्हणतो, सासूबाई. तिचा आशीर्वाद घेतो आणि तिच्या आईच्या मागे निघतो. नंदिनीला म्हणतो, माझी बॅग घेऊन ये. नंदिनी बॅग उचलते आणि म्हणते, मी का उचलू यांची बॅग आणि हे घरात कसे घुसले? इकडे पार्थ पण काव्याला सेम प्रश्न करतो, तुम्ही घरात कशा घुसल्या? काव्य म्हणते, दरवाजातून. सगळे हसतात. पार्थ म्हणतो, आय डोंट लाईक जोक्स. पार्थ काव्याला म्हणतो, मी तुम्हाला इथे का राहू देऊ? काव्य म्हणते, सगळ्यांना सांगते, वचन दिले होते तुम्ही मला. 6 ऑक्टोबरला दिलेले वचन पार्थला रिमाइंड करायला सांगते. मानिनी म्हणते, किती हुशार सुनबाई आहे माझी. पार्थ म्हणतो, हे बघा, मी तुम्हाला दिलं होतं प्रॉमिस. काव्य म्हणते, आय नो, प्रॉमिसेस आर मेड टू बी ब्रोकन.
इंग्रजी प्रॉमिसेस असतील मोडण्यासाठी, वचन असतात निभावण्यासाठी. वचन दिलेले मोडू शकत नाही. मला तुम्हाला जिंकायची एक तरी संधी द्या. मला इथे राहू द्या. पार्थ प्लीज. रम्या आणि वसू आत्या तिथे येते आणि रम्या म्हणते तू इथे राहू शकत नाही. आणि हा भाग इथेच संपतो. पुढील भागात असं दिसत आहे की नंदिनीचे बाबा जीवाला घराबाहेर काढतात आणि नंदिनीला घरामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. जीवा नंदिनीचा हात पकडतो आणि मी कुठे जाणार नाही म्हणतो, परंतु तिचे बाबा तिचा हात सोडतात आणि तिला घेऊन जातात. नंदिनीला जीवाची काळजी वाटत असते. पुढील अपडेट्स ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा IK मिक्स तडकाला. थँक्यू.